कच्च्या बिया ह्याच्यामध्ये टाकल्यात आणि कांदा आहे आणि हे सगळं आज जशी की आज मला पनीरची भाजी करायची आहे त्याच्यासाठी ह्याची जी आहे मला ग्रेव्ही तयार करायची. तर आधी तरी बाहेर गेले की नाही यायला खूप असा उशीर होतो. तर आजचा मेन्यू जे आहे ते मला करायची पनीरची भाजी आणि मस्त ड्रायफ्रूट टाकून हे जे आहे शेवयाची खीर करायची आणि खूप बरायचं आहे. तर आजची जे आहे मेनू सगळं असं आहे. तर त्याला स्वयंपाकाला लागली जसं की मी भाजीची ग्रेव्हीची पण तयारी केली आहे आणि इथं जे आहे सगळं जे आहे आपली शेवयाची खीर करायची. इथं ड्रायफ्रूट सगळ्या शेवया जे आहेत मस्त भाजून घेतल्यात आणि जे मसाला आहे की नाही भुगदार पण झाला होता तर ते पण मिक्सरमधून काढून घेतलाय आणि अशी जी ग्रेव्ही केली की खूप छान अशी भाजी होती. त्याच्यामध्ये दुसरं काही ॲड करायची गरज पडत नाही. पण आमच्या इथे जास्त घट भाजी चालत नाही, थोडी तरी पातळ भाजी लागते. कारण रोज संध्याकाळी जी आहे की नाही वरण लागतं ते, तर मग वरण नसलं की भाजी एकदम घट चालत नाही, थोडी तरी भाजी अशी पातळ पाहिजे. आणि इथं जे तुम्ही पुलाव करीत आहे जसं की मस्त आपले खडे मसाले टाकून घेतलेले, तर मस्त तांदूळ धुवून टाकले तर तडका मारलेला आहे तुपाचा आणि ह्याच्यामध्ये जे आहे काजू वगैरे सगळं टाकून घेतले मी. आधी इथं गरम आणि थोडासा भात शिजत आला की नाही आपला की मस्त जे आहे पनीर फ्राय करून वरून भातामध्ये सोडून मस्त खालीवर भात करायचा. मस्त काजू आणि पनीरचा भात जे आहे मस्त पुलाव जे आहे मस्त तयार होते. नासाचं पुलाव आमच्यात खूप आवडते. जसं सगळं मसाल्याच्या वस्तू चालत नाहीत आज काहीतरी थोडंसं लाईट म्हणून असं मस्त पुलाव केलेला आहे. संध्याकाळचं जेवण जे आहे की नाही असं आहे साधं सिंपल. तळण वगैरे काय केलं नाही, जसे भजे पापड आणि कुणीही खात नाही. शिजवायची काही गरज नाही, फक्त गरम दुधात टाकल्या ह्याची रेसिपी मस्त तयार होती. मस्त जे आहे आपल्या शेवया तयार झाल्या का मस्त अशी पनीरची भाजी केली आहे.